काय सांगाल 15 ऑगस्ट जे आहे ते आपण संतूर पिंपरीत गावी करताय? हो, उद्या 15 ऑगस्ट आहे. देशाला स्वतंत्र होऊन 80 वर्ष होत आहेत. पण तरी एकंदरीत आपल्या ग्रामीण भागातल्या शाळांची जर आपण स्थिती पाहिली तर अत्यंत वाईट आहे. माझ्या गावातली जी शाळा आहे तिचे फोटो मी पाहिले मागवले होते. तिथं जे वॉशरूम्स आहेत ते एकदम खराब आहे, पाणी नाही आहे त्यात. मुलांना बसायला बेंच नाही आहे. तर उद्या मी तिथे जाऊन गावकऱ्यांना आणि सरपंचांना विनंती करणार आहे की 80 वर्ष होत आली आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन, तर असं नाही चालू शकत की आपल्या ग्रामीण भागातली जी मुलं मुली आहेत त्यांना चांगल्या शाळा भेटू नाही शकत. जर आपल्या देशाला 80 वर्ष होत आली आहे तर त्यांना इतक्या वर्षानंतर तरी चांगली शाळा भेटल्या पाहिजे, चांगली सुविधा भेटली पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे शिक्षण आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि पुढे जाऊन तेही त्यांचं भविष्य घडू शकतात. जर शाळेतलं शिक्षण जर ग्रामीण भागात चांगलं नसेल भेटत तर हे गावातले जे शेतकऱ्यांचे कामगारांचे मुलं आहे त्यांचं कसं काय भविष्य घडणार. तर त्यासाठी आमचं एक आता आंदोलन उद्यापासून सुरू होत आहे, स्कूल ठीक करो. आणि त्याच्यामधून आम्ही प्रयत्न करू की ग्रामीण भागातले जे काही मुलं मुली आहेत त्यांचं भविष्य कुठं ना कुठं बदलू शकेल. याने गडचिरोलीमध्ये घटना घडली होती, ते तुम्ही ऐकण्यात आले असेल. 3 विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आदिवासी आश्रमशाळा होती. होय, अत्यंत वाईट आहे. कारण की याचं कारण हेच आहे ना, कारण की शाळेत जर तुम्ही पाहायला गेलं शाळांची स्थिती अशी अत्यंत वाईट आहे. साफसफाई तर नसतीच, कंपाऊंड नसतं, गेट नसतं. ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहे गवत उगलेलं असतं, तिथं काही म्हणजे असं नाही की गवत कापण्यात येतं, साफसफाई करण्यात येते. तर जी मुलांची अवस्था आहे, मुलांना जावंही लागतं ना पायी. ग्रामीण भागात काय मुलं पायी जातात, शेतातून जावं लागतं त्यांना. आणि रस्ते कसे ते आपण बघतोच आहे. मागच्या 3-4 दिवसात किती सगळ्या लहान मुलींनी व्हिडिओ टाकलेले आहेत जिथं त्यांना पायी जावं लागतं, रस्ता चांगला नाही, चिखलातून जावं लागतं, शेतातून जावं लागतं. तर जर अशी अवस्था असणार आहे तर त्यांचा जीव तर धोक्यातच असणार आहे ना. ते अत्यंत दुःखद घटना आहे. पण यासाठी फक्त आणि फक्त सरकार जिम्मेदार आहे, कारण की सरकारने कुठल्याच प्रकारची सुविधा ग्रामीण भागातल्या मुलामुलींना दिली नाही आहे. जुना विषय, ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर सगळ्याच विरोधी पक्षांचे आहे ते जाहीरपणे तुमचं कौतुक केलं. महायुतीचे सुद्धा काही नेते भेटले होते. पुन्हा महायुतीचं कोणी काही बोललं का तुम्हाला? नाही, आम्हाला कोणीच काही बोललं नाही. जे काही लोक आले होते त्यांनी फक्त आमचं अभिनंदन केलं, जे आमचं आंदोलन यशस्वी झालं त्यासाठी. त्या व्यतिरिक्त आमचं दुसरं काहीच बोलणं नाही झालं. नाही, पण भाजपाचे कोणत्या नेत्यांना तुम्हाला शुभेच्छा दिल्या का वैयक्तिक? भाजपचे नेते येते आले पण त्यांचे कार्यकर्ते येत आहेत आणि कार्यकर्ते येऊन म्हणतात की चांगला मुद्दा होता, आमचे मुलं नीटला होते, आमच्या मुलांना पुढच्या वर्षी नीटची परीक्षा द्यायची आहे, तर जे काही केलं खूप चांगलं केलं आणि गरज होती याची. म्हणजे फक्त ते जाहीरपणे बोलत नाहीत? जाहीरपणे बोलत नाही, पण साहजिक गोष्ट ना, प्रत्येकाला आपल्या लेकरांची काळजी असते, प्रत्येकाला आपल्या लेकरांच्या भविष्याची काळजी असते. तर मग ते भाजपचे असो किंवा कुठल्याही पार्टीचे असो, प्रत्येकालाच आपलं वाटतं की आपल्या मुलं मुली पुढे जाऊन शिकून काही मोठे झाले पाहिजे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते येऊन अभिनंदन करत आहेत. म्हणजे तुम्ही जे करताय ते महायुतीच्या नेत्याला पण पटलं असं म्हणायचं? का नाही पटावं? शिक्षणाचा मुद्दा आहे. शिक्षण हा प्रत्येक घराचा मुद्दा आहे. कुठलीही पार्टी असू द्या, कुठलीही तुमची विचारधारा असू द्या, पण शिक्षण हा एक असा मुद्दा आहे, तो प्रत्येक घरात आहे. आणि प्रत्येक जे आईवडील आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलामुलींचं शिक्षण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे. सप्टेंबरपासून आपण क्या बोलती पब्लिक हे अभियान चालवणार. कुठून तयारी आहे त्याची? त्याची तयारी चालू आहे. आमचं संघटन बनते बाकी राज्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही आमचं क्या बोलती पब्लिकचं तेही सुरू करू आम्ही. तुम्ही जेव्हा हे सगळा शाळाचा मुद्दा आयरणीवर आणला त्यानंतर अनेक व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही सुद्धा ते पोस्ट करताय. मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आपल्याला. कारण की कुठं ना कुठं आता लोकांना कळलेलं आहे की शिक्षणावर बोलावंच लागेल, बोलल्याशिवाय होणार नाही. आणि जोपर्यंत सरकारला प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत ही सरकार, कुणाची सरकार असू द्या, कुठलाही राज्य असू द्या आणि कुठलाही पक्ष असू द्या, कुठलीही सरकार असू द्या, कुठलाही राज्य असू द्या, देशात जर ग्रामीण भागातल्या जर शाळा पाहिल्या कोणीच त्याच्यावर काम केलेलं नाही. आणि आता गरज आहे काम करायची. आणि जंतर मंतरमध्ये जे घडलं त्याच्यानंतर कुठं ना कुठं सगळ्याच लोकांमध्ये ती हिंमत वापस आलेली आहे की आपण आता प्रश्न करू शकतो आणि प्रश्न करून आपण सरकारला काम करायला लावू शकतो. आज आपण बघतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक तिरंगा यात्रा काढली होती. मोठा प्रतिसाद सुद्धा त्याला पाहायला मिळतो. आणि विशेष करून झेंजी जे तुमच्या आंदोलनात होते ते सुद्धा यात्रेत होते. आणि भाजपसुद्धा कुठं महायुती झेंजीकडं अटॅचमेंट होताना पाहायला मिळतं. नाही, चांगली गोष्ट आहे तिरंगा यात्रा काढली, पण ते जे बॅनर लावण्यात आले दर 40-50 फुटावर एवढे मोठे मोठे बॅनर लावले, त्याच्यात किती खर्च झाला असेल आणि हा खर्च कुठून आला? तुम्ही इतक्या दिवस आमच्या फंडिंगबद्दल प्रश्न विचारत होते. हे जे बॅनर्स एवढे लागले, शेकडो आज लागले पूर्ण औरंगाबाद, पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये, हे याची फंडिंग कुठून आली? आणि एवढा खर्च तुम्ही बॅनरवर करताय, तेवढाच जर खर्च तुम्ही शाळांवर केला असता, जे ग्रामीण भागातले मुलं मुली आहेत त्यांच्या शिक्षणावर केलं असतं तर जास्त चांगलं नसतं झालं का? तुम्हाला नुसते चेहरे चमकवायचे का मुलांचं भविष्यही घडवायचं, हे कुठं थोडा विचार केला पाहिजे. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत अभिजित दिपके होते. उद्या ते त्यांच्या मूळ गावी संतूर पिंपरी येथे जाणार आहेत आणि तिथली शाळा दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहेत.
त्यांनी आपल्याशी संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.